जालना जिल्हाधिकारी कार्यालय आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडणारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या मराठ्यांची धडाडीची तोफ आणि एक अभ्यासू नेतृत्व असलेले सरपंच मंगेश साबळे यांनी निर्देशन पत्र दाखल केलं आहे। दरम्यान साबळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या गाडीची तोडफोड केली होती। कारण होतं की ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी कायद्याने केलेली मराठा आरक्षणाची लढाई ही मराठ्यांच्या विरोधात आहे याचाच राग मनात धरून कायद्याच्या विरोधात लोकशाहीच्या विरोधात जात याच मंगेश साबळे यांनी सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केली होती। तसंच छत्रपती संभाजीनगर ते फुलंब्री या मुख्य महामार्गावर सरकारचा आणि राजकारत्यांचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी मराठा आरक्षणाच्या मागणीकरता स्वतःची गाडी पेटवून देत रणकंदान उभे केलं होतं। त्यानंतर मराठा समाजातून त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष भेटून पाठिंबा जाहीर करण्यात आला आणि याच पाठिंब्यावरून त्यांनी मराठवाड्यातील आराध्य दैवत असलेले राजूर येथील गणपतीरायाचं दर्शन घेत आपल्या शेकडो चाहत्यांसोबत राजूर ते जालना रॅली काढत मोटरसायकलच्या माध्यमातून थेट जालना जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि आपले लोकसभा नामनिर्देशन पत्र जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केलेलं आहे। अपेक्षा आता जनता ठरवेल की जनतेला काय अपेक्षित आहे। जनतेला 25 वर्षापासून सत्तेत असलेले दादाराज पुन्हा हवेत की नवीन चेहरा हवा आहे जो त्यांच्यासाठी आवाज उचलायला रस्त्यावर यायला तयार आहे। रणनीती कशी असणार? रणनीती एकच आहे, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती। काय जनशक्ती काय? ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे, शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाऊन ज्यांनी संपत्ती कमावली आहे त्यांच्या विरोधात एक शेतकऱ्याचं पोरगं, शेतकऱ्याच्या बांधावर झालेलं प्रस्थापितांच्या विरोधात उभं राहिलेले कष्टकरी शेतकऱ्यांचं पोरगं 1 रुपयाही खर्च न करता अत्यंत कमी खर्चामध्ये जनमानसापर्यंत जात आहे, पोहोचत आहे आणि प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे। पाटलांनी लोकसभेच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, तो अतिशय योग्य आहे। पण या ठिकाणी जनसामान्यांच्या भावना लक्षात घेऊन की काँग्रेस आणि भाजपपेक्षा काहीतरी वेगळा पर्याय हवा म्हणून या ठिकाणी आम्ही पर्याय दिला आहे। पर्याय कसा असणार? पर्याय अपक्ष उमेदवार असणार आहे जो तुमच्यासाठी लढू शकतो, वेळप्रसंगी रस्त्यावर येऊ शकतो, शेतकऱ्यांचा आकांत त्या लोकसभेमध्ये मांडू शकतो। काय विकास केला आहे मला सांगा ना तुम्ही? त्यांच्या जवखेडा गावामधून एक डांबरेल रस्ता आणला, सिमेंट रस्ता म्हणून जालन्याचा विकास झाला का? आज शिक्षण व्यवस्था जालन्याची कोलमंडली आहे। पत्र्याचे कॉलेज या जालना जिल्ह्यात आज आहे। या जालना जिल्ह्यामध्ये आरोग्य व्यवस्था नाही। एखाद्या बाईचं ऑपरेशन डिलिव्हरी करायचं तर सीझर डायरेक्ट प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करतात, 2-2, 3-3 लाख रुपये घेतात। पोरांना प्यायला शुद्ध पाणी नाही, 15-15 दिवसाला पाणी यायला लागले, कधीही लाईट जाते, कधीही लाईट येते। काय विकास केला आहे दादांनी? तुमचा प्रचार कसा असणार? प्रचार माझा जनता करणार आहे, जनतेपर्यंत मी चिन्ह पोहोचवण्याचं काम करणार आहे। जनता हा बदल घडवून आणणार आहे। माझ्याकडे प्रचार प्रसार करायला सुद्धा संपत्ती नाही। सोशल मीडियाच्या माध्यमातून, तरुण पोरांच्या मित्रांच्या माध्यमातून मी प्रचार प्रसार करणार आहे। दैशोन्नतीसाठी सुयोग खर्डेकर, जालना।